नमस्कार मित्रमैत्रिणींनो. उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा, काहीतरी चटपटीत पण सात्विक सुद्धा खायचं आहे. इनो, खाण्याचा सोडा, दही या कशाचाही वापर हे भजी बनवताना केलेला नाही. अवघ्या 5 मिनिटांमध्ये हे भजी खाण्यासाठी तयार झालेले आहेत. अगदी सुरेख दिसत आहेत आणि मस्त असे कुरकुरीत हे भजी घरात असलेल्या फक्त 2 साहित्यामध्ये आपण तयार केलेले आहेत. आणि सोबतच आपण पाहणार आहोत चटपटी तशी चटणी. उपवासाला चालणारे सर्व पदार्थ वापरून हे झटपट भजी तयार केलेली आहेत. चला तर बघूया उपवासाचे कुरकुरीत असे बटाटा भजी कसे बनवायचे. त्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहे 2 कच्चे बटाटे. मध्यम आकाराचे असे थोडेसे लांबट बटाटे घ्यायचे आणि या बटाट्याची या पद्धतीने आपण साल काढून घेतलेली आहे. मित्रमैत्रिणींनो, यानंतर आपल्याला लागणार आहे किसणी. आता बटाटा आपल्याला या मोठ्या बाजूनेच किसून घ्यायचा आहे, कारण बारीक जरी बटाटा किसला तर भजी आपले तितकेसे कुरकुरीत होणार नाहीत आणि दिसायला असे लच्छेदार दिसणार नाहीत. यासाठी मोठ्या बाजूनेच या पद्धतीने बटाटा आपल्याला छान किसणीवरती किसून घ्यायचा आहे आणि खिसताना या पद्धतीने उभा धरून असा लांबट खिसायचा आहे, जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे, जेणेकरून छान असा लांबट बटाट्याचा खीस आपला तयार होईल. तर याच पद्धतीने मी दोन्ही बटाटे किसून घेणार आहे. उपवास असेल आणि नसेल तरी सुद्धा हे कुरकुरीत भजी तुम्ही बनवून खाल. इतके छान चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीने भजी तयार होतात. त्यामुळं कुठल्याही प्रकारची जास्त मेहनतसुद्धा हे भजी बनवताना आपल्याला करावी लागत नाही. आता दोन्ही बटाटे मी याच पद्धतीने किसून घेते. आता तुम्हाला माहित आहे मित्रमैत्रिणींनो, बटाटा किसल्यानंतर हवेच्या संपर्कात आला की तो लालसर पडतो. यासाठी लगेच त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून बटाटा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये एक्स्ट्रा स्टार्च आहे ते सुद्धा निघून जातील आणि पांढरा शुभ्र असा बटाट्याचा खीस आपल्याला मिळेल. तर या पद्धतीने हा खीस अगदी छान घट्ट पिळून घ्यायचा आहे. हा बटाट्याचा खीस आपण घट्ट पिळून या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे. अगदी सुंदर आणि पांढरा शुभ्र बटाट्याचा खीस या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे. आता लगेच यानंतर आपल्याला झटपट चटणी कशी बनवायची आहे ते पाहायचं आहे. तर यासाठी 2 ते 3 चमचे भाजलेले शेंगदाणे, थोडंसं ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता किंवा फक्त शेंगदाणे वापरले तरी चालेल. एक हिरवी मिरची घातलेली आहे, थोडीशी साखर, थोडंसं मीठ आणि 1 चमचाभर दही. दही नसेल तर लिंबाचा रस वापरू शकता. आता थोडंसं पाणी घालून या ठिकाणी चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे. चटणी थोडीशी घट्टसरच करायची, जेणेकरून छान आपल्याला ती भज्यांसोबत खाता येते. आता तडका घालणार आहोत. तडक्यामध्ये जास्त कोणत्याही प्रकारचं साहित्य न वापरता फक्त पाव चमचा जिरे आणि एक हिरवी मिरची आणि एक लाल मिरची घालत आहे. मिरची थोडीशी कट करून घालायची, नाहीतर तेलात टाकल्यावरती ती अंगावरती उडू शकते. मित्रमैत्रिणींनो, फोडणी घातल्यामुळे चटणीची चव सुद्धा वाढते आणि ही अगदी झटपट भन्नाट अशा चवीची उपवासाची आपली चटपटीत अशी शेंगदाणा आणि ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे. नक्की तुम्ही एकदा ही ट्राय करून बघा. खूप सुंदर आणि चविष्ट लागते. आप्यांसोबत, इडलीसोबत सुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता. आता भजी बनवण्यासाठी आपण बटाट्याचा किस तयार करून घेतलेला आहे. याच्यामध्ये घालूया 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक छान कट करून घालायच्या आहेत. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते, जेणेकरून बटाटे भज्यांना रंगसुद्धा छान येईल आणि चवसुद्धा सुंदर येईल. आता चवीप्रमाणे मीठ घातलं, पाव चमचा जिरे घातले आणि आपण भाजलेले शेंगदाण्याचं कूट 2 चमचे घातलेलं आहे. जिरे जर तुम्ही उपवासाला खात असाल मित्रमैत्रिणींनो तरच घाला, नसाल खात तर स्किप केले तरीसुद्धा चालणार आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला या बटाट्याच्या किसाला लावून घ्यायचे आहेत. यानंतर मी घातलेलं आहे 1 वाटी वरईचं पीठ. घरात सुद्धा तुम्ही हे पीठ बनवू शकता आणि रेडीमेड वापरलं तरीसुद्धा चालेल. वरई छान मिक्सरला स्वच्छ निवडून दळून घ्यायची. छान असं पीठ लगेचच घरामध्ये मिक्सरमध्ये आपण वरईचं तयार करू शकतो. आता एक थेंबही पाण्याचा वापर न करता हे भजी आपण बनवणार आहोत. आता जो बटाट्याचा ओलसरपणा आहे त्याच्यामध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मध्यम आकारांच्या बटाट्यांसाठी आपल्याला 1 वाटी वरईचं पीठ बरोबर होतं. आता खूप जास्त देखील पीठ घालायचं नाही, फक्त बाइंडिंगसाठी आपण वरईच्या पिठाचा वापर केलेला आहे. वरईचं पीठ नसेल तर राजगिऱ्याचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल.
आता बघू शकता या ठिकाणी भज्याचं पीठ आपलं या पद्धतीने तयार झालं पाहिजे आणि एक थेंबही पाण्याचा वापर हे पीठ भिजवताना आपण केलेला नाही. ना इनो, दही, खाण्याचा सोडा कशाचाही वापर आपल्याला करावा लागत नाही. आता भजी तळण्यासाठी तेल गरम करून ठेवलेलं आहे. तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे. खूप देखील कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नाही. आता या पद्धतीने थोडंसं पीठ हातामध्ये घेऊन या पद्धतीने भजी सोडायचं आहे. आणि तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी मीडियम ठेवलेली आहे. मीडियम लो फ्लेमवरती भजी आपल्याला तळायचं आहे. भजी तेलामध्ये सोडल्यानंतर लगेच त्याला जारा लावायचा नाही, नाहीतर भजी तुटू शकतात. थोडेसे तेलाचे बुडबुडे कमी झाले की या पद्धतीने भजी पलटून घ्यायचे आहेत. मस्त असे कुरकुरीत भजी तयार होतात. सुरुवातीला थोडेच भजी सोडलेले आहे, जेणेकरून आपल्याला तेलाच्या टेम्परेचरचा सुद्धा अंदाज येतो आणि भजी व्यवस्थित आपले तळले जातात की नाहीत याचा सुद्धा अंदाज येतो. त्यामुळे कधीही कुठलेही पदार्थ तळणीचा करताना या पद्धतीने थोडंसं मिश्रण तेलामध्ये सोडून तळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला थोडासा अंदाज येतो तेल किती तापलेलं आहे, पदार्थ आपल्याला व्यवस्थित झालेला आहे की नाही. आणि बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असे हे भजी झालेले आहेत. मस्त असे कुरकुरीत, जसे कांदा भजी असतात ना, खेकडा भजी, त्या पद्धतीचेच हे उपवासाचे कुरकुरीत बटाटा भजी, तुम्ही उपवासाचे याला खेकडा भजी सुद्धा म्हणू शकता. हे बनवताना आपण एक थेंबही पाण्याचा वापर केलेला नाही. मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि रंगसुद्धा अगदी सुरेख आलेला आहे. करायला अगदी साधे सोपे आहेत. उपवास जरी नसेल ना मित्रमैत्रिणींनो, तरी सुद्धा तुम्ही हे भजी बनवून खाल. इतके सुंदर कुरकुरीत हे भजी लागतात आणि हे भजी तुम्ही तळल्यानंतर 2 ते 3 तास बिलकुल हे मऊ पडत नाहीत. मस्त असे कुरकुरीत राहतात. तळताना हे बिलकुल लो फ्लेमवरती तळू नका, नाहीतर भजी तेलकट होतील आणि हाय फ्लेमवर जर तुम्ही तळले तर ते हातून कच्चे राहतील. यासाठी मीडियम फ्लेमवरती सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला हे भजी तळायचे आहेत. बिलकुल भजी कढईला खाली तळाला चिकटत नाहीत, अजिबात ते तेलामध्ये पसरले जात नाहीत. मस्त असे कुरकुरीत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे भजी बिलकुल तेल ओढत नाही, तेलकट होत नाही. आणि हे करताना आपण फक्त उपवासाला चालणारे सगळे पदार्थ वापरलेले आहेत मित्रमैत्रिणींनो, ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. आणि कुठल्याही प्रकारचं असं साहित्य वापरलेलं नाही जे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होणार नाही. त्यामुळे हे उपवासाचे भजी बनवायला अगदी साधे सोपे आहेत आणि झटपट तयार होतात. मस्त अशी दुसरी भज्यांची बॅचसुद्धा आपली तळून तयार झालेली आहे. किती सुंदर दिसत आहेत भजी, पाहू शकता तुम्ही. त्यामुळे तुम्ही सुद्धा उपवासाला हे भजी बनवून पहा. उपवास असणारेच काय नसणारे सुद्धा हे भजी फस्त करतील इतके सुंदर आणि चविष्ट हे भजी तयार होतात. गरमागरम हे भजी खाण्यासाठी अगदी अप्रतिम लागतात आणि हे 2 ते 3 तास बिलकुल नरम पडत नाहीत, छान असे क्रिस्पी राहतात आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातात. सुंदर असा रंग आलेला आहे. हे भजी आता तेल नितळून आपण काढून घेऊयात. आणि भजी मस्त असे एकसारख्या रंगावर तळलेले गेलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. किती सुरेख दिसत आहेत पहा बरं. मित्रमैत्रिणींनो, आपल्या आर के प्राईम किचन या चॅनलवरती उपवासाच्या बऱ्याचशा सात्विक अशा रेसिपी आपण शेअर केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये इनो, खाण्याचा सोडा, कोथिंबीर अशा उपवासाला न चालणारे पदार्थ आपण वापरलेले नाहीत. अगदी सहज घरामध्ये उपलब्ध असलेले पदार्थ वापरून सात्विक अशा उपवासाच्या सर्व रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता. अगदी सुंदर असे हे भजी दिसत आहे. सर्व भजी या ठिकाणी तळून तयार झालेले आहेत. मस्त असे कुरकुरीत होतात, अगदी क्रिस्पी झालेले आहेत. तुम्ही सुद्धा उपवासाचे हे कुरकुरीत भजी नक्की बनवून पहा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा.